नमस्कार मित्रांनो. आज आपण जावामधील कंडिशन्स आणि लूप्स अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. जो कोणी पहिले 3 कॅन्डिडेट्स योग्य उत्तर देतील त्यांना रिवॉर्ड दिला जाईल. रिवॉर्ड संबंधित सर्व रूल्स आणि इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुमची उत्तरे कॉमेंटमध्ये नक्की द्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत नक्की पहा. कंडिशन म्हणजे काय? प्रोग्राममध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपण कंडिशन वापरतो. उदाहरणार्थ, जर तुमचे वय 18 पेक्षा जास्त असेल तर वोट देऊ शकता. म्हणजेच कंडिशन खरी, ट्रू किंवा खोटी, फॉल्स असू शकते. जावामध्ये कंडिशनचे प्रकार: एक इफ स्टेटमेंट. एक कंडिशन तपासण्यासाठी वापरले जाते. int age equals 20. If age is 20, system.out.println you can vote. If else statement. कंडिशन ट्रू किंवा फॉल्स दोन्ही परिस्थिती हाताळण्यासाठी. int age equals 16. If age equals 16, system.out.println you can vote. Else system.out.println you cannot vote. 3. Else if ladder. एकापेक्षा जास्त कंडिशन्स तपासण्यासाठी. 4. नेस्टेड इफ. एका इफ मध्ये दुसरा इफ. 5. स्विच स्टेटमेंट. अनेक पर्यायांमधून एक निवडण्यासाठी. लूप म्हणजे काय? जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायची असते तेव्हा लूप वापरतो. उदाहरण: 1 ते 10 संख्या प्रिंट करायच्या असतील तर 10 वेळा system.out.println लिहिण्याऐवजी लूप वापरतो. जावामध्ये लूप्सचे प्रकार: 1. फॉर लूप. जेव्हा किती वेळा लूप चालवायचा हे माहिती असते. 2. व्हाईल लूप. कंडिशन ट्रू असेपर्यंत लूप चालतं. डू व्हाईल लूप. हा लूप किमान एकदा तरी चालतं. आता तुम्हाला जावामधील कंडिशन्स आणि लूप्स म्हणजे काय, त्यांचे प्रकार आणि त्यांचा वापर कसा करायचा हे समजले असेल. जो कोणी योग्य उत्तर देईल त्यातील पहिल्या 3 विजेत्यांना रिवॉर्ड दिला जाईल. रिवॉर्ड संदर्भातील सर्व नियम आणि माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. योग्य उत्तर देणाऱ्या विजेत्यांशी आमची टीम संपर्क साधेल. चला पाहूया जावा एक्सपर्ट्स कोण आहेत.